अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी अग्रमानांकित इटलीचा यानिक सिन्नर आणि अमेरिकेचा टेलर फ्रिट्झ यांच्यात आज लढत होणार आहे। 15 वर्षांहून अधिक काळानंतर ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचणारा टेलर हा पहिला अमेरिकन खेळाडू आहे। तर यावर्षीच ऑस्ट्रेलियन आणि मायामी खुल्या टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावल्यानंतर अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवण्यासाठी सिन्नरचं लक्ष असेल। दरम्यान बेलारूसच्या आर्यना सबालेंकानं या स्पर्धेचं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे। अंतिम सामन्यात सबालेंकानं अमेरिकेच्या जेसिका पेग्युलाचा 7-5, 7-5 अशा 2 सरळ सेटमध्ये पराभव केला आणि विजेतेपद पटकावलं। अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतलं सबालेंकाचं हे पहिलंच अजिंक्यपद असून कारकिर्दीतलं तिसरं ग्रँड स्लॅम आहे। 2023 आणि 2024च्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचं अजिंक्यपद तिनं पटकावलं होतं। 2016 नंतर पहिल्यांदाच अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन खुल्या अशा दोन्ही टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद जिंकणारी सबालेंका ही पहिली महिला खेळाडू ठरली आहे।